नमस्कार. कधी-कधी असं होतं ना, की वर्गात शिकवलेली एखादी गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते, पण दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशीच विसरून जातो. असं का बरं होत असेल? चला तर मग, आज आपण ह्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आपण त्या साधनांबद्दल बोलणार आहोत, जी शिकण्याला खरंच प्रभावी आणि कायमचं लक्षात राहणारं बनवतात. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. आठवतंय, शाळेतले काही तास इतके बोरिंग असायचे की कधी संपतायत असं व्हायचं आणि काही तास मात्र कधी संपूच नयेत असं वाटायचं. यामागे ना एक जबरदस्त विज्ञान आहे. चला, आज तेच विज्ञान काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. ओके, तर आता एका इंटरेस्टिंग गोष्टीने सुरुवात करूया. आपण जे काही शिकतो त्यातलं फक्त 1% फक्त 1% ज्ञान हे आपल्याला चवीमधून मिळतं. विचार करा, फक्त 1%. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. चवीच्या नंतर नंबर लागतो स्पर्शाचा. स्पर्शातून आपण किती शिकतो? तर 1.5%. म्हणजे बघा, चव आणि स्पर्श मिळूनही फार काही फरक पडत नाहीये. पुढचा नंबर आहे गंधाचा. म्हणजे वासातून आपण 3.5% गोष्टी शिकतो. आता उत्सुकता वाढतेय नाही का? मग सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल? आता एक मोठी जंप आहे ऐकून, म्हणजे आपल्या कानाने आपण तब्बल 11% गोष्टी शिकतो. आकडा वाढलाय, पण गंमत पुढेच आहे. अजूनही आपण मेन पॉइंटपर्यंत पोहोचलेलो नाहीये. आणि हा आहे तो आकडा ज्याची आपण वाट पाहत होतो. तब्बल 83%. आपण शिकत असलेल्या गोष्टींपैकी 83% गोष्टी आपण फक्त आणि फक्त डोळ्यांनी पाहून शिकतो. कल्पना करा, ह्याच एका आकड्यावरून सगळं काही स्पष्ट होतं. हे बघा, हा चार्ट सगळं काही सांगतोय. दृष्टी म्हणजे पाहणं 83% आणि श्रवण म्हणजे ऐकणं 11%. यांची बेरीज केली तर 94%. म्हणजे जवळजवळ सगळं ज्ञान आपण फक्त पाहून आणि ऐकून मिळवतो. आणि म्हणूनच शिकवण्याची साधनं, टीचिंग एड्स इतकी जास्त महत्वाची ठरतात. तर मग प्रश्न पडतो की ही शिकवण्याची साधनं म्हणजे नक्की काय आहेत? ही फक्त काही वस्तू किंवा उपकरणं नाहीत, तर त्यापेक्षा बरंच काही आहेत. ती खरं तर प्रभावी शिक्षणाचा एक खूप महत्वाचा भाग आहेत. चला, काही तज्ज्ञांनी काय म्हटलंय ते पाहूया. बर्लिन म्हणतात की हे साधनं म्हणजे अशा वस्तू किंवा चित्र ज्या शिकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतात, त्याला उत्तेजित करतात आणि जे शिकलोय ते डोक्यात पक्क करतात. हे उत्तेजित करणे आणि दृढ करणे शब्द इथे खूप महत्वाचे आहेत. आता E.C. डेंट यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्यांच्या मते वर्गात बोललेले किंवा लिहिलेले शब्द सोपे करून सांगण्यासाठी जी काही सामग्री वापरली जाते ती सगळी शिकवण्याची साधनं आहेत. अगदी सोपं आणि सरळ. आणि आता कार्टर व्ही गुड यांनी तर एक मस्त त्रिकोणी प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात, ही साधनं 3 गोष्टी करतात. प्रेरणा देतात, माहितीचं वर्गीकरण करायला मदत करतात आणि उत्तेजन देतात. म्हणजे मोटिवेशन, क्लासिफिकेशन अँड स्टिम्युलेशन. चला, आता या सगळ्या साधनांचं एक सोपं वर्गीकरण पाहूया. म्हणजे विषय अजूनच स्पष्ट होईल. मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिलं, दृक साधने म्हणजे व्हिज्युअल एड्स, ज्या गोष्टी आपण फक्त पाहतो. दुसरं, श्रव्य साधने म्हणजे ऑडिओ एड्स, ज्या आपण फक्त ऐकतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, दृकश्रव्य साधने, ऑडिओ व्हिज्युअल एड्स, ज्यात आपण पाहतो आणि ऐकतो दोन्ही एकत्र. ओके, तर आत्तापर्यंत थिअरी खूप झाली. आता बघूया की ही साधनं प्रत्यक्षात वर्गामध्ये कशी वापरली जातात. काही उदाहरणं बघितली की सगळा मुद्दा लगेच लक्षात येईल. आणि सुरुवात करूया सगळ्यात क्लासिक दृकसाधनाने. आपला साधा फळा म्हणजे ब्लॅकबोर्ड कितीही जुना वाटला तरी आजही तितकाच प्रभावी आहे. अगदी पूर्वीपासून ते आजच्या स्मार्ट क्लासरूमपर्यंत फळ्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. विचार करा, हा एक फळा किती कामाचा आहे. त्यावर आकृत्या काढता येतात, ग्राफ्स काढता येतात, नकाशे दाखवता येतात, महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करता येतात, धड्याचा सारांश लिहिता येतो आणि उदाहरणं तर देताच येतात. यामुळे सगळ्यांचं लक्ष एका जागी टिकून राहतं. आता फळानंतर बघूया चित्र. चित्रांचे फायदे तर खूप आहेत. विषय इंटरेस्टिंग होतो, शिकलेलं जास्त काळ लक्षात राहतं, लक्ष लागतं आणि कल्पनाशक्तीलाही चालना मिळते. पण चित्र वापरण्याचे काही नियमही आहेत. ती आकर्षक असावीत, विद्यार्थ्यांच्या वयाला साजेशी असावीत, योग्य वेळी दाखवली पाहिजेत आणि अर्थातच त्यात काहीही अयोग्य नसावं. आता दृक साधनांकडून वळूया श्राव्य साधनाकडे. उदाहरणार्थ रेडिओ.
रेडिओमुळे काय होतं तर दृष्टिकोन व्यापक होतो, मोठमोठ्या तज्ज्ञांची मतं थेट वर्गात ऐकायला मिळतात. पण रेडिओचा वापर यशस्वी करायचा असेल तर तयारी महत्त्वाची आहे. कुठला कार्यक्रम आहे त्याची माहिती आधीच मिळवणं, विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दल आवड निर्माण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाबद्दल आधीच थोडं सांगणं. आणि आता दृक आणि श्राव्य या दोन्हीचा संगम म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल. आणि यातलं सगळ्यात पॉवरफुल साधन म्हणजे चित्रपट किंवा फिल्म्स. हे खरं तर एक असं माध्यम आहे जे शिकण्याचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकू शकतं. जॅरोलिमेक्स यांनी काय सुंदर म्हटलंय बघा. ते म्हणतात की चित्रपटातून एखादं मूल हजारो किलोमीटर दूर जाऊ शकतं किंवा इतिहासात शेकडो वर्ष मागे जाऊ शकतं. अशा जागा, अशा व्यक्ती, अशा प्रक्रिया बघू शकतं ज्या प्रत्यक्षात पाहणं शक्यच नाही. हीच तर चित्रपटांची ताकद आहे. पण थांबा, वर्गात फिल्म दाखवणं म्हणजे फक्त प्ले बटन दाबणं नाही. त्याची एक योग्य पद्धत आहे. या 5 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, शिक्षकांनी स्वतः तयारी करणं. दुसरी, वर्गाची तयारी म्हणजे उपकरणं वगैरे. तिसरी, विद्यार्थ्यांना तयार करणं की आपण ही फिल्म का पाहतोय. चौथी पायरी म्हणजे प्रत्यक्ष फिल्म दाखवणं. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, फिल्म झाल्यावर त्यावर चर्चा करणं आणि सारांश काढणं. चला तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवट करूया. ह्यातून मुख्य मुद्दा काय आहे, शिकलेलं कायमचं लक्षात कसं ठेवायचं, ह्याचं सार काय आहे. तर मूळ तत्व अगदी सोपं आहे. शिकणं ही बसून ऐकण्याची क्रिया नाही, ती एक सक्रिय, ॲक्टिव्ह प्रक्रिया आहे. आणि जेव्हा आपण आपली जास्त इंद्रिय वापरतो तेव्हा माहिती अधिक ठोस बनते, अधिक वास्तविक वाटते, अधिक गतिमान होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती कायमची लक्षात राहते. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आज आपण अशा जगात आहोत जिथे स्क्रीनच स्क्रीन आहेत. मग अशा वेळी फळा, चित्र, रेडिओ यांसारख्या पारंपरिक पण तितक्याच प्रभावी साधनांना आपण या नव्या डिजिटल युगात कसं काय वापरू शकतो, त्यांचा पुनर्शोध कसा लावू शकतो, यावर विचार करायला नक्कीच हवा.